पुण्याच्या नसरापुरातील अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट आहे। ग्रामस्थांकडून मुंबई बंगळुरू महामार्गावर 2 तासांपासून रास्ता रोको केला जातोय। पीडितेच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। साताऱ्यावरून मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक ही ठप्प झालेली आहे। 65 वर्षीय नराधमाकडून 4 वर्ष चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। आरोपीला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र आता या विरोधात ग्रामस्थांचा इतका संताप आहे की त्यांनी थेट महामार्गावर उतरत रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रदीप, वृषाली अगदी बरोबर आहे। खरं तर गेल्या 1 ते 1.5 तासांपासून आपण पाहतो की सगळे ग्रामस्थ जे आहेत ते ठिय्या मांडून बसलेले आहेत। या सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे ती म्हणजे आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, अन्यथा पोलीस प्रशासनानं जर कारवाई केली नाही तर थेट त्यांना हाती सोपवा अशा पद्धतीची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। ग्रामस्थांचा आक्रोश मोठ्या प्रमाणावरती आहे, संताप व्यक्त करताना पाहायला मिळतात। या घटनेनं आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो हादरून गेला। 3 वर्षाच्या चिमुकलीवरती 65 वर्षीय व्यक्तीकडून अत्याचार जो आहे तो करण्यात आला। सध्या आपण पाहतोय की मुंबईवरून पुढे बेंगलोरकडे जाणारी, साताऱ्याकडे जाणारी वाहतूक जी आहे ती एका बाजूला ठप्प आहे, तर दुसऱ्या पलीकडच्या बाजूला सुद्धा थेट साताऱ्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक जी आहे ती दोन्ही मार्ग जे आहेत ते ग्रामस्थांनी रोखून धरलेले आहेत। नागरिक काही केलं उठायला तयार नाहीत। पोलीस प्रशासनाकडून त्यांना आवाहन केलं जातंय, त्यांची प्रशासनाची कायदेशीर बाजू जी आहे ती समजून सांगितली जाते। मात्र नागरिकांची मागणी आहे ती म्हणजे तत्काळ सरकारनं जी आहे ती कारवाई करावी, अन्यथा आम्ही हलणार नाही अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा आपण पाहतो की नागरिकांनी घेतलेला आहे। रस्त्यावरती महिला सुद्धा तेवढ्याच संख्येने आपल्याला पाहायला मिळतात, कारण प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। प्रत्येकजण या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करतोय आणि तातडीनं नराधमावरती कारवाई व्हावी ही मागणी करतोय। मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण नजर टाकली तर मुंबईवरून पुढे साताऱ्याकडे जाणारी आणि साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी दोन्ही मार्ग जे आहेत ते ठप्प झालेले आहेत। 1 तासांपासून ही सगळी वाहनं महामार्गावरती अडकून पडलेली आहेत। पोलीस प्रशासनाकडून आवाहन केलं जाते। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कुटुंबियांशी फोनवरती संवाद साधलेला होता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जे आहेत त्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबाची सांत्वनपर भेट सुद्धा घेतलेली होती। मात्र नागरिक काही केले ऐकायला तयार नाहीत। आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या हीच मागणी या सगळ्या ग्रामस्थांची पाहायला मिळते। आणि आपण पाहतो की मुंबईवरून पुढे साताऱ्याकडे जाणारी आणि साताऱ्यावरून थेट मुंबईकडे जाणारी दोन्ही महामार्गावरची वाहतूक जी आहे रोखून धरली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच प्रदीप, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर ही वाहतूक कोंडी झालेली, रास्ता रोको केला जातोय, त्यामुळे पुण्याच्या वडगाव पुलाकडे येणं टाळा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। रास्ता रोको आंदोलनामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे। मुंबई सातारा महामार्गावरील दोन्ही मार्ग हे बंद आहेत। नसरापुरातील अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर रास्ता रोको आंदोलन हे गेल्या 2 तासांपासून सुरू आहे।